गोंदिया जिल्ह्यात 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसाने खरीपातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात 14,000 हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचं पुढे आलं असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे। गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात 1,96,000 हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती। यात हलक्या धानाचे क्षेत्र सर्वाधिक आहे। सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी आणि मळणी जोमात सुरू आहे। मात्र याच दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली। परिणामी कापणी केलेल्या धानाचा कडपा भिजलाय, तर शेतात पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाचा कडपा रात्रभर पाण्यात पडून राहिल्याने धान सडलं असून त्याला कोंब फुटत आहे। यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला असून केलेला लागवड खर्च भरून निघण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले। या संदर्भात नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी दिली आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः 25 आणि 26 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला तो साधारणतः 41 महसूल मंडळापैकी साधारणतः 38 महसूल मंडळामध्ये त्या पावसाची आकडेवारी दिसत आहे। आणि या पावसामुळे जिल्हाभरात शेतपिकाचं जे नुकसान झालंय तर तो आकडा आम्ही प्राथमिक जी माहिती घेतली त्याच्या आधारे 13,955 हेक्टरवर हे नुकसान दिसत आहे। यामध्ये सर्वाधिक नुकसान हे गोंदिया तालुक्यात 7,500 हेक्टरचं नुकसान कळवण्यात आलेलं आहे। आता पंचनाम्याअंती यामध्ये आणखी बदल होऊ शकतो आणि जी काही आकडेवारी ती समोर येईल। आम्ही सर्व यंत्रणांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व पंचनामे होऊन अहवाल समोर येईल।